नमस्कार, गुड मॉर्निंग. तर बघू शकताय बघा भटी पॅक झालेली आहे. आज भटी पॅक झाली म्हणजे काल झाली, आज नाही, सॉरी. आणि ही सकाळी थापले ते पडेल. आता ही उभा करायचं, त्या जागेवर चिखल घ्यायचा. लय डोक्याला टेन्शन आहे, काय सांगायचं. हे ट्रॅक्टर बघितला का तुम्ही? ट्रॅक्टर पण इथंच उभा आहे. उद्या सण सुद्धा आहे. ह्याच्यात ती JCB आहे का नाही, त्यांनी पडायला तिकडे खड्डा आहे, त्यात चिखल कालवून त्या डबड्यात भरतात. या नळीत भरतात आणि इथनं आपण कागद हातरायचा. बघा याच्यावर वाहतूक केली, इकली काय करायचं. ती मागचं नळगट दिसतंय का, त्यातनं चिखल पडतो आणि त्यात आतमध्ये मिशन असं 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 चिखल कालवतंय. बघू शकताय तुम्ही. मी इथं बसते जरा वेळ, कारण इथला माल सगळ्यात जवळ असल्यामुळं उचललाय आपला भटीला. पूर्ण भटी तोगा तसली निघली. बघितले का भटी कसली भारी निघली, एक नंबर असा बांगडीसारखा माल निघलाय. आणि अजून चालूच आहे. आणि आता तिथनं ती उभा केलाय का, त्याच्या पड्याला फड आपला इथं, कारण इथं जवळच्या जवळ होती ना वाहतूक, म्हणून इथलीच घेतली. तर चला, आजचा हेडा कुणी कुणी बघितला सांगा बरं मला. आता मी उठून आली, झोप खाल्ली एक, उठून आली. आज काय वाहतूक नाही, पण फड लावायचा आहे. तो का मालकाने एक खडांगी लावली, दिसती का बारकी पाठीपाशी, तिथनं फड लावायचा आहे. तर आज पण चिखल घ्या म्हणतोय मालक. आज चिखल घेतला का नाही, तर उद्या बुधवारचा थापावा लागतो या चिखल. मग तुम्ही सांगा, उद्या सण सुद्धा आहे, बायस पोळ्या करतात आणि हे मालक लोक यांना काय झालंय काय माहिती, वर्षावर सुट्ट्या बी देईन आणि काय म्हणते तेवढा चिखल थापान सुट्टी घे. आता चिखल जातोय 2-2:30 वाजेपर्यंत. 2 वाजता 1 वाजता उठलं तरी पण चिखल सकाळ ना 10-11 वाजेपर्यंत जातोय. तिथनं पुढं डाळ शिजवायची का पोळ्या करायच्या का काय करायचं. आता मग मी नाही करणार पोळ्या, घरी सगळं नेऊन दिलंय, डाळ गूळ सगळं, बाजार हाट सगळं नेऊन दिले. खणच फक्त मी नेलं नव्हतं, तिथं येतात ही काय म्हणून घे म्हणलेलं आईला. कारण आई माझ्या पहिल्या आईला, तिला व्यवसाय ठेवावा लागतो, तेव्हा आमच्या आईला व्यवसायाला मुभा आहे, पहिलं रिवाज. मग तर मला जर बघू शकताय का, आतनं पण लय ही झालाय बघा, लांबपर्यंत फुलायला लागलाय जर. हे का दिसला का? काय करावं, किती आजारी पडले ना तरी पण कष्ट करावंच लागते. तर आई म्हणत होती खेंगाट खायला, खेंगाट केल्या. कसायचं खेंगाट म्हणलं, चिखल खातोय म्हणलं खेंगाट निघायला लागले. मालकाची माझी तुम्ही झाली बरं का. सणासुदीचा असतो का चिखल, तुम्ही आज संध्याकाळी चिखल टाकणार आणि ते सकाळनं थापायचा रातभर. पोळ्या कवा करायच्या. मग बिहारीची माणसं आहे ती काय तसलं उपास फिपास धरत नाही, ती मानतच नाही. ती कसली म्हणतात. आणि ती ढुलवटी दिवशी, रंगपंचमी दिवशी त्यांचा सण असतोय जणू, ती तेवढाच त्या सण त्यांना माहिती. नाही आम्हाला पण चिखल डालो. आता त्यांना चिखल डालो म्हणल्यावर आम्हाला पण डालोच की आहे. कशाचं पोळ्या खाता आणि कशाचं काय करता. बांगड्या नाही द्यावं का. ही माझं पहिलं गोड फुटलं आणि मालकीनीने गोड दिलेलं आहे. लय अवघड असतंय. तर चला जाऊ द्या. त्या पुण्याच्या ताईंचा फोन आलता, त्यांना ॲड्रेस पाठवला आपला. तर बानूला काहीतरी त्यांना पाठवायचं असेल म्हणून. तर मला काय ॲड्रेस सांगता आला नाही, म्हणून मी आधार कार्डच पाठवलं त्या ताईंना. शिकणं आता महत्त्व कळायला लागलंय. जरी शिकलं, वाचायला लिहायलाच येत नाही, ना तर बुद्धी लय पुढची आहे. काय करायचं. मला उन्हाचं दिसत नाही, तर आमची आखी खानदानच अशी आहे बघा. मिच डोळ्याची, लय बारीक डोळं असं करावं लागतंय तेव्हा दिसतंय ना. आणि असं डोळं मोठं करायचं म्हणलं ना पाणी येतंय डोळ्याला, म्हणून डोळं तसं केलं. तर माझं वडील बी तसंच करतात, माझं 3 भाऊ पण तसंच करतात, ती माझी बहीण पण तशीच करते आणि मी पण तशीच करते.
काय करायचं, वळणाचं पाणी वळणालाच जाणार की, होय की नाही, बरोबर आहे की नाही. तर चला, शेंगा बघा की कसले आले त्या का लोंबते ते दिसल्या का. घेवडा काय आहे, घेवडा नाही शेवगा, घेवडा शेवगा एकच येते आहे ना. तर त्या ताईंचा फोन आलता, त्या ताईंना बोलले. तर बघितलं ना आजची हेड्याव, तर ताईने किती मस्त असा शूटर पाठवला आहे. आईला साडी, मला साडी, दीक्षाला कपडे, बानूला 2 ड्रेस पाठवले का नाही सांगा बरं. तेव्हा सण आता सकरात तर निघाल. नाहीतर मालकाला पैसे मागितले तर मालक काय देना. बळबळ बाजारामधलं 500 रुपये बचत केलं, 1000 रुपये दिलं तर 500 रुपयाचा बाजार केला, आणि 500 रुपये आईला म्हणले धर बांगड्या भर, काय असतंय ती आण, खण ही कुठं काय नो, दुधाचं द्यायचं, दुधाचं 2 महिन्याचं बाकी आहे. आता दुधाचं 1000 रुपये द्यावं तर खावं काय, आणि नाही खावं तर काम करावं कसं. लय अवघड आहे. मालक तर सांगून गेलाय चिखल घ्या, काय करायचं. एक चिखल अशा कागद आहे ती, ह्याच्यावर घ्यायचं चिखल. मला तर लय बरं वाटत नाही, पण सांगू कुणाला ती पंचायत आहे. म्हणलं चला फड मारायचं, म्हणलं ऊन लय झालंय, म्हणलं एक ब्लॉग तर बनवावं. कोणच नाही सगळी झोपले ती. त्याची त्याला काळजी असते हो, टेन्शन असते. आता मला इकलीला लावायचं फड, ती मस्त बिहारीचे बाया कवर पण स्वयंपाक करतात. आपल्याला पटकन करायचं, पटकन खायचं आणि झोपायचं, जीवाला तेवढाच आराम. मालकाचा बंगला दिसतोय का पांढरा, ते पांढरा बंगला आहे बघा JCBच्या तिकडे. ही ठोकळा म्हणतात बघा, ठोकळा. आणि ती बारकी खडंगी आडेली दिसते का ठोकळ्यापाशी, इथं त्याला 4 इंची म्हणतात, त्याला ठोकळा म्हणतात. तर चला भावा बहिणींना घेते फड मारून, कारण 4 वाजेपर्यंत फड होईल. तिथनं पुढं एक जीवाला भाकर करायची, राख आणून टाकायची. हो का, राखाचा डिप्पू त्या इटाळ्यात ह्याच्यात टाकाय. हेडे व्हावं असलं तर नक्कीच लाईक करा बरं का, पटापटा लाईक करा. तर चला बाय.